आज शेवगाव नगर परिषद निवडणूक उपाध्यक्ष पदाची तहसील कार्यालयामध्ये आज निवड होती। आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माननीय आमदार चंद्रशेखर घुले पाटील साहेब, माननीय आमदार नरेंद्र घुले पाटील साहेब, आमचे युवकांचे नेते क्षितिज भैया घुले पाटील साहेब आणि आमचे शेवगाव शहराचे नेते अरुण पाटील लांडे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गट असे एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सिराजुद्दीन पटेल यांचं तहसील कार्यालयामध्ये फॉर्म भरला आणि या ठिकाणी तिन्ही पक्षांनी आणि सर्वच पक्षांनी म्हणता येईल सर्वांनी फॉर्म विड्रॉल केला आणि त्या ठिकाणी बिनविरोध निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार माझे वडील सिराजुद्दीन बापूजी पटेल यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झाली। शेवगाव शहरामध्ये भविष्य काळामध्ये पाण्याचे प्रश्न असतील, ड्रेनेजचे प्रश्न असतील, घरकुलचे प्रश्न असतील, असे भरपूर प्रश्न या शेवगाव शहरामध्ये पेंडिंग आहेत। आम्ही सर्व पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र येऊन या शेवगाव शहराचा जो विकास करायचा या ठिकाणी प्रयत्न करू आणि ह्या 5 वर्षाच्या कालामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू आणि माननीय आमदार चंद्रशेखर घुले पाटील साहेब, घुले कुटुंबाचे या ठिकाणी मी मनापासून हृदयापासून आभार मानतो का माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला परत एकदा नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली। त्याबद्दल मी घुले कुटुंबाचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।